4 वर्षांना पुढे जात असताना त्याचा योग आता आला. योग येत असताना मी मित्रांनो लोकांच्या समोर जात होतो, लोकांमध्ये चर्चा करत होतो. पण मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागामध्ये या गावामध्ये काही विकास झाला नाही. हे ठोसपणे सांगायला लोकांना मला वाईट वाटत होतं की बाबा या गावामध्ये विकासच झाला नाही. विकास म्हणजे काय असतो मित्रांनो, या भागामध्ये आपण आपल्या भागामध्ये रस्ते देऊ शकतो, पिण्याचं पाणी देऊ शकतो, या भागामध्ये लागणाऱ्या शेतीचे अवजारे असतील हे अवजारे देऊ शकतो, विहीर मंजूर करू शकतो. बरेच काही आपल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतात. मित्रांनो जिल्हा परिषद समजून घेण्यामध्ये माझं 2.5 वर्ष गेलं. 2.5 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी जिल्हा परिषद समजून घेतली आणि राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये मी माझ्या जिल्हा परिषद एकत्र गटाचा विकास करू शकलो. विकासामध्ये काम करत असताना तिथून पुढच्या काळामध्ये 4 वर्ष मी राहिलेला वेळ थोडासा निधी या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम केलं. तर जवळ शेअर वगळता मित्रांनो या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 5-25 कोटी रुपये निधी बंधारे असतील, बंधारे दुरुस्ती असतील किंवा समाज मंदिर असतील, जे सभा मंडप असतील, या माध्यमातून मी या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम केलं. मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबा राजकारण म्हणले की टीका टिप्पणी होत असतात की लोक सांगतात, विरोध पार्टी सांगते की बाबा अतुल पवारनं एकत्र गटामध्ये असं काम केलं तसं काम केलं. मित्रांनो तुम्हाला मला अगदी सांगावं असं बापूच्या साक्षीने सांगावं असं वाटतं की जो जिल्हा परिषद सदस्य कधी आजपर्यंत अतुल पवार हीच फक्त नावाची व्यक्ती सोडले तर ट्रान्सफॉर्मर कुणी देऊ शकलं नाही. जे ट्रान्सफॉर्मर जे डीपी ते फक्त बापूच्या माध्यमातून आले. बापूच्या माध्यमातून म्हणजे आमदारच्या माध्यमातून फक्त ट्रान्सफॉर्मर येऊ शकतात. पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी डीपीडी वरती काम करत असताना मित्रांनो मी जवळजवळ माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये एका गावाला जास्तीत जास्त 5 डीपी एका गावाला देण्याचं मी काम केलं मित्रांनो. पण त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर राहिलेल्या 4 वर्षामध्ये मी जावळा जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून या जावळा जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा 16 डीपी दिले. 16 डीपीचे उद्घाटन केले सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुमच्या समोर बाबा ट्रान्सफॉर्मर देणारा अतुल पवार म्हणून मी ज्या वेळेला तुमच्या समोर आलो त्या वेळेला ज्या वेळेला बैठक लागत असताना प्रामुख्याने सगळ्यांची मागणी एकच होती की बाबा मला माझ्या वाडी वस्तीवरती ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे, डीपी मिळाला पाहिजे, लाईटची व्यवस्था मिळाली पाहिजे. मित्रांनो मी तुम्हाला डीपी द्यायचं काम करण्यासाठी ज्या वेळेला तुमच्या पुढे डीपीचं साहित्य दिलं, जे पोल दिले, त्यावेळेला विरोधकांनी एकच काम केलं की बाबा आपण पण पोल देऊया, आपण पण डीपी देऊया. पण मित्रांनो मला अगदी आवर्जून सांगायचं आहे विरोधक हा कोण आहे काय आहे तुम्हाला माहित आहे. विरोधकाची पार्टी सांगावी, विरोधकांना पक्ष सांगावा, विरोधकांनी नेता सांगावा आणि विरोधकांना निधी कुठून आणायचं एवढं सांगावं. उगा आपला पळतोय, एखादा पोल घेतोय, डीपीचं साहित्य देतोय. अरे बाबा तू डीपी मंजूर करणार कुठून, तुला निधी कुठून मिळणार आहे. उगा आपल्या लोकांची भूल बोलाया करतो. मी आज सत्ताधारी पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आहे. मित्रांनो जिल्हा परिषद सदस्य नाही झालो तरी सुद्धा मी तुम्हाला दिलेल्या डीपी तुमच्या शेतामध्ये उभा करून देणार एवढं तुमच्या पुढे मी आश्वासन करतो. पण त्यानंतर जिल्हा परिषदचा उमेदवार आहे त्याला सांगावं की मी कुठं निधी आणतोय. मित्रांनो ज्या वेळेला मी जिल्हा परिषदची निवडणूक करत असताना समोर जात असताना माझे सहकारी मित्र माझे जवळचे नातेवाईक जगदीश पाटील यांनी काम चालू केलं. जगदीश पाटलाच्या माध्यमातून या गावात पण बऱ्यापैकी काम झालंय. मित्रांनो मला सगळं मान्य आहे. जगदीश पाटलांनी ज्या वेळेला माझ्यासाठी एक पाऊल मागे घेतलं त्याचाही मी जाहीरपणे आभार मानतो. कारण मित्रांनो मन मोठं असतं राजकारणात मन मोठं असणारा माणूस कधीच राजकारणात थांबत नाही. राजकारणात ज्याचं कोण मोठा आहे तो भविष्यात मोठा नेता येऊ शकतो, त्यांना पाहिजे ते पदही मिळू शकतात. पण मित्रांनो मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की ज्या समोरच्या माणसाने त्या पण खोड्या करून बघितल्या की तिरंगी निवडणूक झाली पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्वतःला फायदा होऊ शकतो. पण मित्रांनो आम्ही जगदीश पाटील आणि मी जवळचा नातेवाईक आहे, एका गावातील आम्ही रहिवासी आहे. तर मित्रांनो आम्ही दोघंही कुठल्याही गोष्टीत राजकारण ठरवून करत असताना राजकारण मित्रांनो कधी एकमेकाला त्रास होत नसतो. तर मित्रांनो आम्ही दोघं जण हातात हात घालून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो त्यांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून जे तुमच्या गावांमध्ये आम्ही लोकांनी शब्द दिले, शब्द तुमचे कुठले अपुरे राहू देणार नाही. ज्याच्या शब्दाचा तुम्हाला शब्द दिला तो अपुरा न राहता तुमचं पूर्णपणे काम करून देण्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील. मित्रांनो तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो तुमच्या गावामध्ये ग्रामदैवत गोबी साहेब या पर्यटन स्थळासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा अगदी आवर्जून सांगतो की पर्यटन स्थळ क मध्ये येणाऱ्या काळामध्ये मी तुमचं तीर्थक्षेत्र मंजूर करण्याचं काम करतो. एवढा तुम्हाला मी शब्द देतो. मित्रांनो तुम्हाला तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून अगदी आवर्जून सांगावं वाटतं पहिल्यांदा क क्षेत्रामध्ये ज्या वेळेला मंजुरी मिळते क क्षेत्र तीर्थक्षेत्र मंजूर झाल्यानंतर
कमीत कमी आपण एक 5-10 लाख रुपये जरी त्या कामावरती खर्च केलं आणि तेच तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये जर वर्ग केलं, ते काम मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये नक्की तुम्हाला ब वर्गामध्ये निश्चित पद्धतीने तीर्थक्षेत्र नेल्याशिवाय राहणार नाही. आणि तीर्थक्षेत्र ब मध्ये वर्ग केल्यानंतर 5 कोटी रुपये निधी आणून देणार, हे तुम्हाला मी आज शब्द देतो तुमच्या समोर. 5 कोटी मध्ये जे मंदिर डेव्हलप होईल, मंदिराच्या तीर्थक्षेत्राचं काम अतिशय मजबूत केलं जाईल. मित्रांनो, हे झालं फक्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. त्याच पर्यटन स्थळासाठी आपण पर्यटन स्थळ जे मंजूर करतोय, याच्यासाठी आपण स्टेट मधून जेणेकरून मंत्रालयातून सुद्धा आपण यासाठी पैसे मंजूर करू शकतो. यासाठी मी तुम्हाला शब्द देतो. राहिला तो वाडी वस्तीवरचं डांबरीकरण, आजपर्यंत कोणत्याही आज या गावात एकही डांबरीकरण झालं नाही. मित्रांनो, वाणी चिंचाळे ते आलेगाव हा रस्ता 7 किलोमीटर आहे. मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात तो डांबरीकरण करण्याची माझी जबाबदारी तुम्हाला सांगतो. निश्चित पद्धतीने मी तुम्हाला डांबरीकरण करून देतो. वाणी चिंचाळे ते नंदेश्वर हा 2 किलोमीटर, गेरडी ते केंगर गवळी वस्ती 2 किलोमीटर, असे तुम्हाला जास्तीत जास्त या गावातील डांबरीकरण करून देण्याचे. विद्यालय ते निळे वस्ती 2 किलोमीटर रस्ता, हे पण तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये डांबरीकरण करून देण्याचा शब्द देतो. आणि मी जाता जाता एवढंच सांगेन मित्रांनो, जे मी आज तुम्हाला पोल दिले, मी आज तुम्हाला डेपीचं साहित्य देतोय. निश्चित पद्धतीने येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये मी निश्चित पद्धतीने तुम्हाला अगदी मारुतीच्या मंदिरासमोर शपथ घेऊन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये एकही डेपी माझ्याकडनं होणार नाही, असं कधीच होणार नाही. अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो. मी जेवढे ट्रान्सफॉर्मर दिले तेवढे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला बसवूनच देणार आणि त्याचं उद्घाटन मी स्वतः तुम्हाला, मी आणि जगदीश पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार थोड्याच दिवसात. आज मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की माझे वाणी चिंचाळे गावामधील 2 ट्रान्सफॉर्मर जवळजवळ टेक्निकली मंजूर झाले. यांना आचारसंहिता संपल्यानंतर एक 8-15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते तर 2 मी ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर देतोय. राहिले 1-2-3 ट्रान्सफॉर्मर ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या दिवसात 3ऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करून देण्याचं काम करेन. आणि राहिला सुल्ला विषय तो सिंगल फेज लाईनचा. मित्रांनो, आज विरोधक म्हणतात, विरोधक पळायला लागले की बाबा पोल द्यायला. मित्रांनो, त्यांना सिंगल पेजची लाईन मंजूर कशी करायची याची आणखी आयडियाही नाही, आखली नाही. मित्रांनो, जो जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्या समोर येतोय, मित्रांनो, त्याला काय सांगायचं, त्याला घरी सांगितलं जातं की बाबा असं भाषण कर, तसं भाषण कर. मित्रांनो, आम्ही जे आमच्या मनात आहे ते बोलतोय, आमच्या पोटात आहे ते बोलतोय, आमच्या पोटात आहे तेच पोटात आहे. मित्रांनो, याला स्क्रिप्ट तयार करून दिली जाते की बाबा असं बोल, तसं बोल. या अशा जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्यायचं की कुणाला निवडून द्यायचं तुम्हीच ठरवा. मित्रांनो, तुम्ही उद्याच्या भविष्यात जिल्हा परिषद सदस्य अशा पद्धतीने दिला तर तुम्ही एखादं प्रशासनातलं काम सांगितलं तर प्रशासनातलं काम सांगत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर झाले तर म्हणतील ठीक आहे मी आम्हाला विचारतो, नाहीतर म्हणतील मी हत्याला विचारतो. अशा जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्यायचं की जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 वर्ष मी अगदी अनुभवाने सांगतो, अगदी कार्य केले म्हणून सांगतो. 5 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. या पाठीशी असणाऱ्या अनुभवाच्या जोरावर तुमचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकही काम न थांबू देण्याचं काम मी तुमच्या समोर आहे. एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. येणाऱ्या 7 तारखेला जवळा पंचायत समिती गणातून भारतीताई देशमुख यांचं चिन्ह आहे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदचं जे चिन्ह आहे त्याला मला तुम्ही आशीर्वाद द्यावा ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.